टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भरपूर आनंद होतोय। कधी कधी आयुष्यातली कामं एवढी प्रेरणा आणि ऊर्जा देऊन जातात की येणारे कित्येक वर्ष आपल्याला आणखी काम करण्याची प्रेरणा देतात। त्यातलं आजचं स्मशानभूमीच्या सुशोभीकरण आणि दुरुस्तीकरणाचं काम आहे। मला सांगायला दुसरं दुःख पण एक आहे, ही स्मशानभूमी जी माझ्या मागे आहे, ही स्मशानभूमीची अवस्था अतिशय खराब होती। म्हणजे जिथे आपण जाळलं जातं, दहन केलं जातं बॉडीचं, त्या जागेवर छत पण नव्हतं। स्मशानभूमीच्या गेटपासून जिथे जातात तिथपर्यंत रोडच नव्हता। सगळ्या जाळ्या तुटल्या होत्या। ज्या जाळ्या ज्याच्यावर दहन केलं जातं तीही तुटलेली होती। ज्या चबुतऱ्यावर बॉडी ठेवली जाते तो चबुतरा नव्हता, बॉडी जमिनीवर ठेवायला लागायची। या सर्व समस्या घेऊन ह्यात इकडचे आदिवासी बांधव माझ्याकडे आले आणि त्यांनी इलेक्शनच्या वेळेला त्याच्या अगोदर मला सांगितलं, भाऊ आमच्यासाठी काहीतरी करा। मी इथे येऊन बघितलं तर मला कळलं की इकडचे विधायक असलम शेख यांनी याच्यावर फंड खर्च केला आहे माडाचा, आणि तरीसुद्धा हा प्रॉब्लेम अर्ध्या थोडंसं 100-200 फुटाचा 300 फुटाचा मंडप केला आणि तसंच सोडून दिलं होतं। फंड वापरला आहे पण काम नाही आहे। आणि बघा गेटवर 15 फूट उंच आणि 20 फूट लांब गेट बनवलं आणि स्वतःचा मोठा फोटो लावला आणि सांगितलं हे सुशोभीकरण मी केलं। आदिवासींबरोबर किती किती त्यांना धोका। असलम शेख जिवंत असताना सुद्धा लोकांना इथे पाणी, नाला, कचरा, स्कूल, कॉलेज, रस्ता, ट्रॅफिक सर्व समस्याने लोक ग्रस्त आहेत। त्यांचा त्रास चालूच आहे, त्यांचं शोषण चालू आहे। आणि माणूस मेल्यानंतर सुद्धा असलम शेख तुम्ही या लोकांचं शोषण चालू ठेवले, धिक्कार आहे तुमचा। आणि म्हणून इलेक्शनमध्ये मी हरल्यानंतर मी सगळीकडे बॅनर लावले होते आणि म्हटलं होतं चुनाव का नतीजा हो जो भी वादा निभाऊंगा फिर भी। आणि म्हणून इलेक्शन हरल्यानंतर सुद्धा आज माझं वचन मी पूर्ण केले। आज या स्मशानभूमीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत। माझ्या आदिवासी बांधवांच्या जीवनामध्ये, माझ्या या अक्षाच्या लोकांच्या जीवनामध्ये थोडाफार विकासाचं पान आजच्या दिवशी मी घातलं, याचा मला अत्यानंद आहे। आज पालकमंत्री आशिष शेलारजी आले होते। मालाडमधील रस्त्यांच्या ज्या काही विशेष समस्या आहेत, असलम शेखने मोठे बोर्ड लावले। माझ्या प्रयत्नातनं झालं, खरं तर महाराष्ट्र सरकारने केलं, पण आजही अर्धे रस्ते तुटले फुटलेले आहेत। ट्रॅफिकला इथे 2-2, 3-3 तास थांबायला लागतं। या सर्व विषयात एक विशेष मीटिंग होणार आहे। या मालाडच्या परिसरामध्ये फेरफार काही ऑफिसरने चुकीच्या मार्गाने केले आणि त्याचा त्रास या मालाडच्या मूळ जे गेले 40-50 वर्ष राहतात त्या लोकांना होतोय। SIT स्थापन झाली आहे आणि माझ्या गोरगरीब लोकांना नोटिसेस दिल्या गेल्या आहेत की येणाऱ्या काही दिवसात त्याचं घर तोडलं जाणार आहे। या संदर्भात एक विशेष मीटिंग लावणार आहेत आशिष शेलारजी आणि त्यात हे सगळे विषय घेतले जाणार आहेत। त्याचबरोबर आमच्या कोळी बांधवांचे विशेष आहेत प्रश्न, त्या कोळी बांधवांच्या विशेष प्रश्नासाठी सुद्धा एक सेपरेट मिलिक पालकमंत्री लावणार आहेत। त्याचबरोबर हा मालाडचा मारवे, मड, एरंगळ, भाटी हा टुरिस्ट डेस्टिनेशन आहे। इथे विशेष लक्ष देऊन सरकारने निधी देऊन इकडच्या जे नॅचरल ब्युटीला डिस्टर्ब न करता इकडचे मूळ आमचे नागरिक आहेत, सगळे कोळी बांधव आहेत, यांचे पण प्रश्न लक्षात घेऊन ह्या एरियाचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी विशेष बैठक आणि विशेष योजना या इथे केल्या जातील। मालाडच्या विकासाला कुठल्याही क्षणी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन आज त्यांनी दिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो। आज उबाटा, शिंदेगड, वंचित, राष्ट्रवादी आणि काही विविध मंडळं, सामाजिक मंडळं अशा जवळजवळ 10 वेगवेगळ्या सेक्टरमधनं लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। मनसेमशी पण काही लोक आहेत त्यांनी प्रवेश केला, त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी किती वेगाने काम करते आहे आणि लोकांच्या मनातलं काम करते आहे याचे प्रतीक आहे। म्हणून जीवनाच्या, राजकारणाच्या, समाजकारणाच्या विविध क्षेत्रातली मंडळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत आणि मोदींच्या नेतृत्वामध्ये ते सुद्धा विकासाची वेल लावून समाजाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्या सर्वांचं हार्दिक स्वागत।